मी तुम्हाला म्हणणार तसं एवढी अपेक्षा आहे रात्री उपयोजन करा पण काहीतरी नाही का तुमचं खाऊ निघा तेच काय झाले साहेब, जलमल्यापासून खातं चालू आहे आतापर्यंत, त्याच्यामुळं 2 दिवस उपवास झाल्याने काय होत नाही आम्हाला. आमची एक विनंती राहिली आमच्या स्तरावरून आता मगापासून आम्ही सगळे आपले ते लांडे साहेब आहेत, प्रवीण पारधी जे आहेत, कामते साहेब आहेत, सगळे आपले तुमचे खेडचे सुद्धा लोक होती, जुन्नरची सुद्धा सगळे सभापती ताई वगैरे त्या येऊन गेल्या, इकडचे सभापती येऊन गेले खेडचे, म्हणजे तुमच्या सगळे सगळे लोक आपले आहेत समाजातले सगळे प्रतिष्ठित आपले. फक्त एक सगळ्यांना विनंती आहे, आम्ही सुद्धा आता नाशिकच्या कार्यालय झालं, ठाण्याचं कार्यालय झालं, सगळीकडे हे विचारून घेतलं की असं अशी लोकांची मागणी आहे, तो पत्रव्यवहार तुमचा प्रस्ताव सुद्धा ठाण्याला पाठवून दिलेला आहे. फक्त तिकडनं हे आहे की हे जे मंजुरीचे अधिकार आहेत हे आता शासनाच्या स्तरावर आहेत. आता 15-11 तारखेला आपल्या 4 शाळांना मान्यता मिळाली, मग अशा आपले शिक्षक आहेत त्यांना सुद्धा आम्ही ते दाखवलं. आता आम्ही पाटील साहेब हो हे घ्या हे बघा ही प्रत आहे. आता हे 11 जूनला हे शासन निर्णय झालेला आहे. ह्यांना रामसे साहेबांना सुद्धा दाखवलं. म्हणजे ज्या वेळेला एखादी आपली मागणी होते, मागणी रास्त आहे, आम्ही त्याला म्हणजे तुमच्या बरोबरच आहे त्याच्यासाठी. फक्त असा शासन निर्णय होऊन त्या संस्थेला म्हणजे पुढच्या वर्गाला परवानगी मिळावी लागते आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस. कारण त्याच्यामध्ये सगळंच येतं आहे, मुलांच्या सोयीसुविधा येतात, शिक्षक येतात, बाकी त्याने स्टाफ येते, सगळ्याला मंजुरी मिळते आणि त्याने टप्प्याटप्प्यानं तुमची पुढची मंजुरी मिळणार असते. आता त्या ह्याच्यामध्ये राज्यभरातल्या सगळ्या त्यांनी संस्थांना हे दिलेले आहे. तर मग हे जे नियोजन आहे आपल्याला आता एकत्रित आपण सगळे मिळून पुढच्या ह्या वर्षभरासाठी सगळे आपले पुढारी असतील, सगळे संघटनेचे नेते असतील, सगळे मिळून आपण वर्षभर त्याच्यासाठी नियोजन करू आणि पुढच्या वर्गासाठी आपण कशी परमिशन मिळते. आता शासन सरांचं सुद्धा बोलणं झालं, सरांची वगैरे वर तिकडे मंत्रालय ATC कार्यालय किंवा नाशिक कार्यालयात सुद्धा आम्ही बोलून घेतलं. तर आता 8वीचं म्हणजे आता शाळा चालू होऊन 1 महिना होऊन गेला. आता एक म्हणजे आज किती तारीख, जवळपास 16 तारीख आहे. 15 जूनला आपली शाळा चालू झालेली आहे. त्या मुलांचं कुठेतरी नुकसान होतं, कारण 10-12 मुलं आपली आहेतच. आणि पुढच्या ह्या यानं आपण काय करू, वर्षभर त्याचा पाठपुरावा करू, येणाऱ्या वर्षात त्या शाळेमध्ये सगळ्या सोयीसुविधा सुद्धा करून घेऊ. कारण परमिशन जी आहे ती शासनाकडनंच मिळणार, आपल्या कुठल्याही साहेब अवघड एवढं आहे काय, तुम्ही काही ते प्रमेय शाळा बंद करा, आंब्याची शाळा बंद करा, आम्ही तुमच्या दारामध्ये भीक मागतो, आमची पोरं पण येतील तुमच्या दारामध्ये भीक मागायला. काय एवढं अवघड काय, ते झोपलेत का ते मंत्री संत्री, ठाण्याला झोपलेत का, नाशिकला झोपलेत का, काय करतात ते, निदानपेक्षा तुमचा फोन तर उचलायला पाहिजे, का उचलत नाही. 12-13ला चालू झाली, तिकडे परत तिथं मला 14 पासून बंद झाली, कारण त्याला मान्यता नाही. त्या मंजुरीसाठी आपल्या कार्यालयाकडनं पत्र ठाण्याला गेली, ठाण्यावरनं नाशिकला गेली, वरपर्यंत गेली, तर ते मंजुरी नव्हती. हो सर, जर मंजुरी नव्हती तर 7 कोटीचं 7वीपर्यंत शाळेला एवढी मोठी मंजुरी असते का, ते अर्धवट काम का पडेल. जर शाळेला मंजुरी नव्हती तर 7 कोटी शाळा मंजूर झाली कशी, आणि त्या इमारती अर्धवट का पडली. सर्व पैसे अधिकाऱ्यांनी खाऊन घेतले. खायचं खाऊ द्या, पण का ते कारण आदिवासी भागात आदिवासींची नुकसान करायची त्यांना. आमची मागणी एकच, 8वीचा वर्ग चालू व्हावा बस. ते काय झालं ते होऊ द्या, त्याच्याविषयी आपली तक्रार नाही, फक्त 8वीचा वर्ग चालू व्हावा बस. महिला मंडळी 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग. साहेब, महिलांची भावना तीव्र आहे, त्या सकाळीपासून इथं बसलेल्या आहेत. तुम्ही इथं आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पाटील साहेब, तुम्ही सहाय्यक प्रकल्प अधिकारी आहात, ते प्रकल्प अधिकारी आहेत, तुम्ही नाही आहेत. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. तुम्ही अजूनही बी उद्या सकाळपर्यंत पाठपुरावा सोडू नका. ही मंडळी, या महिला मंडळी आता इथं मच्छर खायला सुरुवात झाली. इथं पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना सकाळीपासून खूप समजावलं, पण त्यांची ऐकण्याची मनस्थिती नाही. त्यांचं म्हणणं एकच आहे, काही जरी झाला
तरी आम्ही अडाणी राहिलोय. आमची सगळी पिढी अडाणी राहिले. आमची नातवंडा पटवंडा पुढची पिढी अडाणी राहायला नको म्हणून वरच्या 5-6 गावासाठी 8वीचा वर्ग झालाच पाहिजे अशी त्यांची मागणी. यावर तुमचं म्हणणं काय प्रकल्पाधिकारी साहेब? तुम्ही पत्र पाठवा, तुमचे व आमचा दोष नाही. तुमच्याकडं जेवढा अधिकार आहे त्याचा वापर तुम्ही करा. तुम्ही एक तर नाही नेत, तुम्हाला येऊन आताचे 2-4 दिवस झाले पाटील साहेब. आता मग अशी ATCला पत्रावर केलं, नाशिकला केलं. तुम्ही आता फक्त या आया बहिणींचा विचार करा. आमची मागणी एवढी. आता हा बाबा 79 वर्षाचे, 81 वर्षाचं आहे मी. 81 वर्षाचे. आता हा बाबा दुसरा. ही माणसाने त्या ठिकाणी स्वतःची ज्या टायमाला आश्रमशाळा काढली, स्वतःची घरं त्यांनी आश्रमशाळेच्या मुलांसाठी दिली आणि स्वतः ही लोक कुईटीच्या घरामध्ये राहिली साहेब. एवढा यांनी त्याग केलेले. 2.5 हेक्टर जागा त्यांनी फुकट दिले. इथं कोणी 1 गुंठ जागा देत नाही. म्हणजे यांनी 1 मिनिट, यांनी 2.5 हेक्टर जागा का दिली? का इथं आमच्या इथं 10वी व्हावा, 11वी व्हावा, 12वी व्हावा, जसं बाकी ठिकाणी झाले तसंच इथं व्हावा. अशा आता काही ठिकाणी बघा तुम्ही सर, रेकॉर्ड काढा. दुसरीला सोनवाला बघा, दुसरीला 1 पोर आहे, 2 पोर आहेत, पहिलीला 1 पोर आहे. मग इथं यांनी घरोघरी फिरून 100 पोरं तयार केल्यात. मुख्याध्यापक कुठे? हो, मुख्याध्यापक इकडे. हे बघा, तुमची खूप तक्रार आहे. तुम्ही इथं या शाळेला काही कमी जर झालं तर तुम्ही नोकरीत नसाल. हे अध्यक्ष कोण आहे? अरे मुका झाला का इकडे? तुला बोलता नाहीत का? तुम्ही अध्यक्ष म्हणून, मुख्याध्यापक म्हणून ज्या टायमाला हे आमचे ग्रामस्थ घरोघरी गेले, आज 100चा पट केला. तुमच्या खूप तक्रारी आहेत. इथं बोलण्यासारखं नाही, आम्ही कागदावर देऊ. तुम्ही सुधरा. या माणसांचं उद्या, या माझ्या माता भगिनींना उद्या काही कमी सर झालं या उपोषणामधून, याला जबाबदार संपूर्ण सर्वात जास्त अध्यक्ष. काय कमी पाडलं होतं का काय कमी? काय होतं मग तुम्ही गावाचं मागायचं म्हणजे एवढ्यापर्यंत जायचं, एवढं आमच्या गावाची नुकसान करायची. कोणी बोललेलं नाही. काय कमी होतं तुम्हाला आम्हाला सांगा. आमचा आंबा देऊन घाला तुम्ही. साहेब आमचं जर आजच प्रयत्न असतं तर ठीक होतं. आम्ही 2009 परत आमच्या गावाची बदनामी पण करा लागली. त्यासाठी आम्हाला उद्या ते वर्ग सुरू करायला पाहिजे. याच्याशिवाय आम्ही इथून चालणार नाही. आम्ही 15 दिवस ठेवू. 7 कोटीचं बांधकाम झालं. 4 मिली तरी जाऊ द्या, मरू द्या. 7 कोटीचं बांधकाम झालं साहेब. मी झालं बांधकाम लोटलं. ठेकेदाराला अरेबीला गाडीने पळून गेला. मी साक्षीदार आहे. त्या मगाशी बाबांनी सांगितलं 7 कोटी रुपये त्या बांधकामाला मंजूर होते. जर तुमच्या आश्रमशाळेला मान्यता नव्हती, मग 7 कोटी रुपये शासनाने काय टाकले? तो ठेकेदार का पळून गेला? का पैसे काढले त्यांनी? फार त्याचा मुळाशी आम्ही जाणार आहेत. तर तुम्हाला जर शासनाला आम्हाला 8वीच्या वर्गाला मान्यता द्यायची नव्हती, मग तुम्ही 7 कोटी रुपये खर्च का केले? खर्च केले तर केले, निमेच केले. निमे कुठे गेले? बर 8वी 9वी 10वी पर्यंत तो वर्ग तिथं चालला मागच्या वेळेला, आणि मग अचानक का बंद झाला? तुम्ही जरी साहेब नाही नेत ना, तर याच्या खोलामध्ये जर आम्ही गेलो पाटील साहेब, तर फार वेगळं होईल आणि हे आंदोलन एवढं तीव्र होईल. सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन या गोष्टीला न्याय देतील. तुम्ही अजूनही बी कागदपत्राला पाठपुरावा करायला कमी पडू नका. हे लोक त्यांच्या विचाराचे ठाम आहेत. जर अशा हा काय असेल ते 11 कोटी आपली 100-125 लोक उपोषणाला बसले, त्यामुळे अधिकारी फोन उचलत नाही, अपराईट उचलत नाही, आयुक्त फोन उचलत नाही. काय त्यांच्याकडे काय साहेब तुम्ही आहे, तुम्हीच विचार करा. यांना कमीत कमी फोन उचलून बुवा होत नाही किंवा होत हे तरी सांगा ना. हा? तुमचा प्रयत्न चाललाय पण त्यांनी फोन उचलायला पाहिजे ना. आपला आदिवासी लोकांचा एवढा भांडण रात्र उजेडून फायदा काय? तर आपला सगळ्यांचा एक फायनल निर्णय असा आहे की जोपर्यंत मान्यतेचं पत्र भेटत नाही आणि 8वीचा वर्ग सुरू होत नाही तोपर्यंत आपण रात्री काही झालं तरी त्याला सगळं प्रशासन जबाबदार असेल. लाईटीची सोय नाही, काय नाही, सगळे असंच आहे. आपण आता पलीकडे करू आणि त्या प्रकारचं पुढची रणनीती हे करूया.
साहेबांचा प्रयत्न चालू आहे. आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. साहेब तुम्ही दुसऱ्यांदा आमच्यापर्यंत तुम्ही आता आलात. आले, तुमच्या तुम्ही आमचं आमची काही विचारपास केली दोन्ही आत्तापर्यंत नावं- पाटील साहेब आणि साहेब तुम्ही शिव साहेब. आता शेवटी तुमच्या हातात जेवढं होतं तेवढं तुम्ही आम्हाला प्रयत्न करता. पत्र्यावर आम्हाला दाखवला. तुम्ही ATC ला काय पत्र्यावर केलाय, तुम्ही नाशिकला काय पत्र्यावर केलाय, तुम्ही ते आम्हाला दाखवले. तुम्ही अजूनही फॉलोअप घ्या आणि आम्हाला न्याय द्या. समजा तुम्हाला आयुक्तांशी बोलता येत नाही, त्यांच्या PM बरोबर पण बोलता येत नाही आयुक्तांच्या. आमचा संपर्क ठीक आहे. स्टेप बाय स्टेप ते उघडेच होणार. साहेब आता तो याचा विषय निघालाय तुमच्याकडनं 27 लाख रुपयाची विहीर मंजूर झाली. 4 लाख रुपये काढ खर्च झालेला पत्र्यावर आहे. काढ पाटील साहेब. बिलं किती काढलेत बघा किती बिलं काढले, काय केलं, कोणाला सोडू नका. काय संबंध होता त्याचा फायनान्स बोलतो नाही सांगायला. साठा होत होता म्हणून म्हणजे अशा प्रकारे हे आमचे लोटले. चालवले. चांगल्या त्यामुळे आम्ही खळबळ नाही उठलोय. असं म्हणू नका. आम्ही आता शांत बसू शकत नाही. खराब होता म्हणून लातानं उडवला मी. लात मारली भीत तिकडं. पाण्याचा सोर्स 23 वर्षी चालली कशी? तुमच्या पतीनं फॉलोअप घ्या. ते दाखव द्या. आता यांना हे पत्र गेलं का बाबा तिथं अशा अडचणी आहेत तर ते म्हणतील नाही ना मग कशाला वर्ग सुरू करतात. तुम्हाला ते रात्री आम्ही याच्यामध्ये नमूद करा. एवढा मोठा निधी जर आणि आम्ही इमारती अपुऱ्या राहिल्या याला आम्ही गावकरी जबाबदार नाही, प्रशासन जबाबदार. साहेब तुमच्या घेऊ नका. चुका तुमच्याच आहे, आमच्या तुम्ही गाव हलगर्जीपणा करा. एक मिनिट आहे बघा, मुख्य आहे ते दोघं समोर आहेत. हो, थांबा एक मिनिट. तुम्ही तुमच्या आताच्या पत्रामध्ये असं म्हटलं की तिथं लॅब नाही, तिथं आपल्या इथं एक कर्मचारी नेमलेले आहे का नाही ती मुलगी? लॅबसाठी कॉम्प्युटर लॅब आहे का नाही? माझ्या पत्रात नाही. हो ते मला सांगा, ते एक मुलगी नेमलेली आहे का नाही? तर यांच्या पत्रामध्ये आता एक महिना गेला, तिथं कॉम्प्युटरची लॅबची सोय नाही. माझ्या पत्रात कुठेच नाही. तुमचं नाही तुमचं नाही तुम्ही हो. त्यांना हे केलं पाहिजे की माणूस नेमलेला आहे त्यांना पण माहिती असेल. बघा साहेब तुमच्या ठीक आहे, ती माहिती द्या नीट वाटते. मग ज्या माहिती तर तुम्ही त्यांना माहिती द्या साहेबांना. साहेबांना जे आहे ते द्या. तुम्ही कुठली माहिती लोपून ठेवू नका. साहेब ऐका, कुठल्याही माणसाची आमचं वय नाही. हा विषय तुमच्याशी कशाचंही वय नाही. आम्ही फक्त तुमच्याशी बोलतोय. आमचं म्हणणं आहे हे आम्हाला द्या. आम्ही बाकीचं काय तुमच्याकडे तुमची संपत्ती मागत नाही, निम्मा पगार मागत नाही, काहीच करत नाही. शुल्लक गोष्ट तुमच्या पद्धतीनं तुम्ही पत्र्यावर करा. आता आपण प्रयत्न केले. ही मंडळी ठाम आहे. ठीक आहे, धन्यवाद साहेब. तुम्ही प्रयत्न करा.